बँकेला 2 कोटीला गंडा घालणारा जेरबंद. विश्रामबाग पोलिसांची बेलापूर येथे कारवाई. सांगली येथील HDFC बँकेला बेदाना प्रोसेसिंग युनिट आणि पॅकेजिंग प्रकल्प उभारणीच्या नावाखाली 1,98,00,000 रुपयांना गंडा घालून पसार झालेला मुख्य सूत्रधार महेश हनुमंत जाधवर वय वर्ष 35 मूळ राहणार वालवड तालुका बार्शी याला नवी मुंबईतील बेलापूर येथे अटक केली आहे. विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मुख्य संशयित मुकुंद हनुमंत जाधवर याच्यासह नात्यातील 7 जणांनी डिस्ट्रिक्ट ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी उभारली आणि या कंपनीमार्फत बेदाना प्रोसेसिंग युनिट आणि पॅकिंग प्रकल्प उभारण्यासाठी HDFC बँकेच्या ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर फंड योजनेतून 1,98,00,000 रुपयांचं कर्ज काढलं होतं. कर्जाची रक्कम 3 वेंडर कंपन्यांच्या नावावर करण्यात आली. प्रकल्प 3 महिन्यात पूर्ण करून कागदपत्रे बँकेकडे सादर करण्याचे बंधन होते. बँकेकडे तारण जमिनीवर प्रकल्प उभारलाच नाही. कंपनीच्या नावावर कर्ज घेऊन बँकेला 1,98,00,000 रुपयांचा गंडा घातल्याचे निदर्शनास आले. HDFC बँकेचे सह उपाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी यांनी फिर्याद दिली होती. डिसेंबर 2024मध्ये गुन्हा दाखल होताच महेश जाधवर यांच्यासह संशयित पसार झाले होते. विश्रामबागेचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह पथकाला जाधवर हा नवी मुंबईतील बेलापूर येथे असणार याची माहिती मिळाली. पोलीस कर्मचारी इरफान पखाली, विष्णू गावडे, प्रेरणा नाईक यांच्या पथकाने जाधवर याला मंगळवारी ताब्यात घेतले. बुधवारी न्यायालयासमोर हजर केला असता 2 दिवस पोलीस कोठडी सुनावली. सरकारी वकील अमल राजपूत यांनी युक्तिवाद केला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.